दरम्यान या दुर्घटनेनंतर एनडीआरएफकडून कशा पद्धतीने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये खरं तर 12 तासाहून जास्त वेळ रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे। अजून 9 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। 9 मृतदेह सापडलेले आहेत। अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। दरम्यान आपल्यासोबत TDRF जे ठाण्याचं पथक आहे, खरं तर या NDRF सोबत त्यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे। सचिनजी, काय सांगाल, कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन केलं, किती कठीण यामध्ये आपल्याला वाटलं? नक्कीच आपल्याला रात्री 1:30 वाजता मान्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री तडवी साहेबांनी कॉल करून कळवले की भिवंडी या ठिकाणी एक इमारत दुर्घटना झाली आहे। तर आपण तात्काळ त्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलात नियंत्रण कक्षातून निघून आपण घटनास्थळी पोहोचल्यानंतर आपण त्या ठिकाणी सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी स्टार्ट केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सांगितलं की आपल्याला एक मुलीचा रडण्याचा आवाज येतोय। तर आपण फायर ब्रिगेड, TDRF, NDRF यांनी 3ऱ्या माळ्यावरून एका 3 वर्षाच्या मुलीला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणाहून रेस्क्यू केलं। त्यानंतर जेव्हा स्थानिक नागरिकांनी सांगितलं की ग्राउंड फ्लोअरला स्लॅब जो पिलर आहे त्याचं मरम्मत म्हणजे त्याचं प्लॅस्टरचं काम चालू होतं, तर त्यावेळेस आपण आपल्याकडे जो लाईव्ह विक्टिंग कॅमेरा आहे, NDRFकडे जो डॉग स्क्वॉड आहे, त्याच्या सहाय्याने आपण रेस्क्यू ऑपरेशन केलं। परंतु आपण 3ऱ्या माळ्यापर्यंत खोदकाम करून मॅन्युअली आपण रात्रीच्या अंधारात त्या ठिकाणी आपण मॅन्युअली काम केलं, परंतु आपण ग्राउंड फ्लोअरपर्यंत पोहोचू शकलो नाही। आपण रात्रीच 3-3:30ला मशिनरी लावल्या आणि सकाळी 11 वाजेपर्यंत 9 डेड बॉडी या ठिकाणाहून व्यवस्थितरित्या रेस्क्यू केलेल्या आहेत। आणि आताही आपण नागरिकांना आवाहन केलेलं आहे, जर कोणाची काही मिसिंग कंप्लेंट असेल तर नक्कीच त्यांनी मिसिंग कंप्लेंट आम्हाला सांगितलं तर आपलं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी अजूनही चालूच आहे। जोपर्यंत मिसिंग कंप्लेंट आपल्या कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपलं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालूच राहील। अजून किती मृतदेह अडकले असतील खाली, काय सांगण्यात येतंय? तुमच्या डिटेक्शनमध्ये आलेत का काही? आपला जो मलमा होता, जो इमारत पडली त्याचा जो मलमा होता, तो पूर्णपणे आपल्या मशिनरीच्या साहाय्याने आपण हटवलेला आहे आणि त्या मलम्याच्या खालूनच व्यवस्थितरित्या आपण 9 डेड बॉडी आपण रेस्क्यू केलेल्या आहेत। मलमा पूर्णपणे संपलेला आहे, त्यामुळे आपण नागरिकांना आवाहन केलेलं आहे, जर कोणाची काही कंप्लेंट असेल तर त्यांनी मिसिंग कंप्लेंट आपल्याकडे करावी। आपण अजूनही काही जर मलमा असेल किंवा आपल्याकडे डॉग स्क्वॉड आहे, आपण अजूनही रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी करू। बघितलं तर या ठिकाणी अजूनही रेस्क्यू ऑपरेशन हे सुरू आहे आणि दरम्यान या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान जर काही तक्रारी आल्या तर त्यासुद्धा या ठिकाणी लक्षात घेतल्या जातील आणि त्या दृष्टीने खरं तर पुढची जी रेस्क्यू ऑपरेशन किंवा बचाव कार्य आहे ते करण्यात येईल। कॅमेरा पर्सन नितेश सुर्वेसह स्वप्नील जाधव, G24 तास, मुंबई।